नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. त्यामध्ये आता दीपकने नंदिनीला धरून जंगलात आणलेलं असतं. नंदिनी आता दीपकला म्हणत असते की मला सोड आणि मोठमोठ्याने नंदिनी आता जीवाला हाक मारत असते. जीवासुद्धा आता नंदिनीला शोधत नंदिनीला हाका मारत पुढे येत असतो आणि तेवढ्यात दीपकने इकडे नंदिनीला जोराने धरलेलं असतं आणि आता नंदिनीने जीवा अशी हाक मारताच ती अखेर पळत असलेल्या जीवाच्या कानावर पडते. पटकन आता त्या दिशेने जीवा पुढे येऊ लागतो. इकडे आता दीपकने नंदिनीला एका झाडाला बांधलेले असते आणि त्याच वेळेस आता जीवा तिथे येऊन नंदिनीला बघतो. तर नंदिनीसुद्धा जीवाला बघताच नंदिनी खुश होते आणि रागाने जीवा आता दीपककडे बघतो आणि जोराने हाताच्या मुठी आवळून जीवा आता दीपककडे येऊ लागतो. दीपकने सुद्धा आता जीवाला बघितलेलं असतं आणि त्यानंतर आता दीपक हा जीवाला मारू लागतो. तर आता जीवासुद्धा उठून दीपकला धरत दीपकला मारतो आणि पुन्हा आता दीपक जीवाला मारू लागतो. जीवा खाली पडतो. मोठमोठ्याने नंदिनी आता ओरडत असते आणि आता जेव्हा खाली पडताच मोठ्याने नंदिनी जीवाला हाक मारते. तेवढ्यात आता जीवा डोळे उघडतो आणि तेवढ्यात आता जीवासुद्धा लगेच पटकन हाताच्या मुठीमध्ये माती घेतो आणि ती दीपकच्या डोळ्यात फेकतो आणि उठून आता जेव्हा दीपकला आता धुलाई करत खाली पाडतो त्या क्षणी दीपकचे डोके आता दगडावर आदळते आणि दीपक आता बेशुद्ध पडल्याचे नाटक करतो. तेवढ्यात नंदिनी म्हणते की जीवा, अरे ही दोरी सोड ना. जेव्हा आता नंदिनीकडे येऊन ती दोरी सोडत असताना तेवढ्यात पाठीमागून दीपक पुन्हा उठतो आणि लाकडी दांडा आता दीपकने जीवाच्या डोक्यात मारलेला असतो आणि त्या क्षणी आता जीवाला मोठा धक्का बसून जीवा आता खाली पडतो. तर पुन्हा दीपक आता जीवाला धरतो. ते बघून आता नंदिनीसुद्धा अवाक झालेली असते आणि आता दीपक जीवाला धरतो आणि म्हणतो की नंदिनीला सोडवायला आला होता, पण एक गोष्ट लक्षात ठेव, नंदिनी फक्त माझी आहे. इकडे आता पार्थ हा धनंजय आणि शारदाकडे येतो आणि म्हणतो की आत्तापर्यंत काव्य आणि मी एकत्र येऊन हे सगळं केलं, पण इथून पुढं आम्ही आमचं आयुष्य घालवण्या अगोदर मला काव्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर धनंजय आणि शारदा म्हणतात ठीक आहे. इकडे आता जीवा हा खाली पडलेला असतो आणि त्यानंतर दीपक पुन्हा नंदिनीला धरतो. तर नंदिनी म्हणते दीपक सोड मला. तेव्हा हसतच दीपक म्हणतो की आपल्या लग्नाची गाठ बांधल्यानंतरच ही गाठ आता सुटेल. तेव्हा नंदिनी म्हणते दीपक असं करूच नकोस आणि असं काहीच होणार नाहीये. नंदिनी म्हणते की मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण प्रेम असं नसतं. तेव्हा प्लीज मला सोड. तर आता दीपक म्हणतो की सोडेन ना तुला, लगेच सोडेन, पण मंगळसूत्र घातल्यानंतर. ते ऐकून आता नंदिनी म्हणते मंगळसूत्र. तर हसतच दीपक म्हणतो आलोच मी. आणि दीपक आता फोन करू लागतो. तेवढ्यात नंदिनी रडत म्हणते की नाही नाही दीपक, ही जबरदस्ती आहे आणि लग्न काही असं होत नसतं, प्लीज मला सोड. दीपक काही ऐकायला तयारच नसतो आणि इकडे आता पार्थ हा दरवाजा उघडून आता काव्याच्या रूममध्ये येतो. काव्या आता रडत बसलेली असते. काव्यासमोर येत आता पार्थ म्हणतो की हे बघा, आमच्यामुळे ना तुम्हाला खूप त्रास झाला आहे. तर तेवढ्यात आता काव्या म्हणते की तुम्ही काहीच असं बोलू नका आणि काव्या हात जोडत म्हणते की आमची ताई लग्नामधून गेली, त्याचा तुम्हाला खूप त्रास झाला, आम्हाला माफ करा. तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे बघा, तुम्ही माफी मागू नका आणि मला कळतंय आणि तुम्ही अशी माफी मागायला नको आहे, असे पार्थ आता काव्याला सांगत असतो. इकडे आता दीपकने फोन करून ताबडतोब मंगळसूत्र आणि हार मागवलेला असतो आणि तो दीपकचा ड्रायव्हर येताच आता तो हार आणि मंगळसूत्र दीपककडे देतो. ते बघून आता इकडे नंदिनी खूप घाबरलेली असते. नंदिनी म्हणते दीपक तू असं करू शकत नाही. इकडे आता ताबडतोब दीपक तो हार घेऊन स्वतःच्या गळ्यात घालून दुसरा हार आता नंदिनी समोर धरतो. नंदिनीला मोठं वाईट वाटलेलं असतं. नंदी म्हणते दीपक थांब, तू असं करू शकत नाही. आणि पटकन दीपक आता तो हार नंदिनीच्या गळ्यात घालतो आणि त्यानंतर तो दीपकचा ड्रायव्हर आता त्याच्या खिशातून हसतच आता मंगळसूत्र बाहेर काढतो आणि ते मंगळसूत्र आता दीपक नंदिनीसमोर धरताच नंदिनीला मोठा धक्का बसतो. नंदिनी म्हणते की नाही दीपक, हे असं होऊ शकत नाही आणि नंदिनी आता जीवाला हाक मारते, पण जीवा बेशुद्ध पडलेला असतो. इकडे आता पार्थ म्हणतो की काव्या, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अत्यंत विचित्र परिस्थितीत आपण दोघेही अटकलोय. आणि आता काव्या ही रडत असते आणि आता इकडे काव्या ही रडत असते. पार्थ म्हणतो की मला तुझ्या ताईसोबत लग्न करायचं होतं, आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, पण हे काय होऊन बसलं.
पण आता नंदिनी अचानक गायब झाली तेव्हा तुमची लग्न करण्याची तयारी आहे ना? ते ऐकताच आता काव्या ही अवाक होऊन पार्थकडे बघते. तर आता पार्थ म्हणतो म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्य आहे ना आणि तुमची तयारी आहे ना? तर काव्या आता पार्थकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता पार्थ म्हणतो की मी तुम्हाला एक विचारतो, तुमच्या मनाची तयारी आहे ना? का तुमच्या आयुष्यात दुसरं कुणी आहे? ते ऐकताच आता काव्या ही पार्थकडे बघते आणि आपण आता जीवाने आपल्याकडे आपल्याला ओढताच कसे आपण जीवाच्या मिठीत आलो होतो आणि आपलं जीवावर कसं प्रेम आहे हे आता काव्याला आठवतं. आणि त्यानंतर आता जीवाने आता जीवाचे आपल्यावरती किती प्रेम आहे, जीवाने आपले कसे फोटो पेंटिंग बनवले ते सगळं पेंटिंग बघतात. त्याच्यातील आपले फोटो बनवल्यानंतर काव्यासमोर आलेलं ते जीवाचं प्रेम बघून काव्यासुद्धा जीवाच्या प्रेमात वेडी झालेली असते आणि काव्याने कशी जीवाला मिठी मारली हे देखील आता काव्याला आठवतं. जीवाने आता काव्याला विचारलेलं असतं की काव्या तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तर काव्या म्हणते की तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त प्रेम मी तुझ्यावर करते. तेव्हा आता जीवा म्हणतो की पण आपलं लग्न नाही झालं तर काव्या म्हणते की असं होणारच नाही, मी लग्न करेन तर ते तुझ्याशीच करेन. आणि काव्या म्हणते की जेव्हा मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. इकडे आता दीपक त्याने ते मंगळसूत्र आता नंदिनीसमोर धरलेलं असतं आणि नंदिनीचं तोंड आपल्या हातात पकडत दीपक जोरजोराने नंदिनीकडे बघत हसत असतो. आणि आता दीपक ते मंगळसूत्र नंदिनीच्या गळ्यात घालणार एवढ्यात आता जीवाला शुद्धीवर येऊन जीवा आता त्यांच्याकडे बघतो आणि पटकन आता जीवा पुढे येऊन दीपकचा हात धरतो आणि त्या क्षणी आता दीपकचा तो ड्रायव्हर मित्र आणि दीपक आता जीवाकडे बघतात. पटकन आता दीपकचा मित्र जीवावर धावून जातो तर एक लात मारून जीवा त्याला खाली पाडतो. त्यानंतर आता जीवा दीपकला सुद्धा मारतो. एका हातात आता त्याच्या मित्राला तर दुसऱ्या हातात दीपकला धरून आता दोघांचीही जीवानी धुलाई केलेली असते. आणि त्यानंतर आता पटकन जीवा आता नंदिनीला सोडवतो आणि आता पटकन आता नंदिनीला सोडवताच दोघेही आता त्यांच्या गाडीत बसतात. आणि आता नंदिनी म्हणते की जीवा चल पटकन. तर जीवा म्हणतो की चल नंदिनी, मुहूर्त टाळायला नको. नंदिनी म्हणते की जीवा तुझा मोबाईल दे, अरे मी फोन करून कळवते. तेवढ्यात आता जीवा म्हणतो की अगं मी सुद्धा मोबाईल विसरलो. तेव्हा आता नंदिनीला धक्का बसतो. जीवा म्हणतो की तू काही काळजी करू नकोस, आपण वेळेवर पोहोचू. तर नंदिनी म्हणते की तुला माहिती नाही जीवा. आणि आता इकडे नंदिनी म्हणते की तुला माहिती नाहीये जेव्हा त्या दीपकना किती घाणेरडा प्रकार केलाय, त्याने माझा व्हिडिओ तयार करून माझं लग्न झालंय असं दाखवलंय. जेव्हा म्हणतो काय, त्याने तुझा फेक व्हिडिओ बनवून घरी पाठवलाय. तर नंदिनी म्हणते हो मी त्याच्याशी लग्न करणार आहे असा व्हिडिओ त्याने पाठवलाय. नंदिनी म्हणते की तेच तर, उगाच घरच्यांना गैरसमज नको म्हणून मी फोन करून सांगितलं असतं. इकडे आता पार्थने काव्याला तो प्रश्न विचारताच काव्या उठून उभा राहते आणि विचार करते की जीवाचे हे मोठे भाऊ आहेत. आई वडिलांनी जरी आपल्याला समजून घेतलं नाही तरी हे आपल्याला समजून घेतील का? काव्या आता विचार करते. आणि इकडे आता काव्या ही पार्थ समोर येते. तर पार्थ म्हणतो की आज माझ्या आयुष्यात मी लग्न करण्याचा हा सगळ्यात चुकीचा निर्णय घेतो. का ह्या लोकांना समजत नाहीये? यांच्या रीतीभाती आणि रूढी परंपरेच्या नावाखाली आपल्या सगळ्या भावनांचा हा खेळ करतायत असे पार्थ आता काव्याला बोलतो. आणि आता पार्थ म्हणतो की खरं तर मी हे करणार नव्हतो, पण गावकऱ्यांनी अडवलं आणि माझ्या आईच्या डोक्यात काचेचा ग्लास फोडला. आणि ती घटना आता पार्थला आठवते आणि पार्थ ती घटना आता काव्याला सांगू लागतो. आणि त्याच वेळेस आता हे लग्न जर झाले नाही तर तुमच्या मिनलची होणारी सोयरीक आम्ही आत्ताच्या आत्ता इथे तोडून टाकू, हे आता दौलतरावांना सगळ्या गावकऱ्यांनी आता सांगितलेलं असतं. आणि आता पार्थ म्हणतो की यशवंतरावांनी तुमच्या मामाच्या मुलीशी जे लग्न ठरलंय ना ते मोडण्याची सुद्धा धमकी दिली. पार्थ म्हणतो की तुमचे मामा माझ्यासमोर हात जोडून उभ्या होत्या, तुमच्या मामी रडत होत्या. पार्थ म्हणतो की माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारी माझे बाबा जेव्हा त्यांनी माझ्या पाया पकडून मला हे लग्न करण्यासाठी माझी माफी मागितली आणि भाग पाडली, तेव्हा ते ऐकून आता काव्याला मोठा धक्का बसलेला असतो. आणि बाहेर घडलेली सगळी हकीकत पार्थ आता काव्याला सांगत असतो. माझ्या पाया पडून माझ्या बाबांनी मला त्यांची शेवटची इच्छा सांगितली, पार्थ तू हे लग्न कर म्हणून, तेव्हा मला या लग्नासाठी तयार व्हावं लागलं असे पार्थ आता काव्याला सांगतो. आणि तेवढ्यात पार्थ म्हणतो तुमची सुद्धा अशीच अवस्था झाली असेल ना? ते ऐकून काव्याच्या डोळ्यात पाणी येते आणि यशवंतरावांनी आता काव्याला सांगितल्याचे बोलणे आठवते. यशवंतराव म्हटलेला असतो की इकडून जर जायचं असेल ना तर तुम्हाला
लग्न करूनच या गावातून निघावं लागेल. यशवंतरावनी सांगितलेलं असतं की तुझ्या वडिलांची आणि नातेवाईकांची पाठवणी कशी झालेली तुला आवडेल. तुला खांद्यावरून मिरवून जाताना आवडेल की पायी रथयात्रा जाताना आवडेल. आणि यशवंतरावने ओरडून सांगितलेले असते की आता हे लग्न झालंच पाहिजे. तेव्हा आता काव्या म्हणते की तुम्ही माझ्यावरती असं बोलून प्रेशर करताय. तेवढ्यात मोठ्याने ओरडत यशवंतराव म्हणतो की अजून प्रेशर तर काहीच नाही, प्रेशर काय आहे हे यांना विचार. असे म्हणत यशवंतरावांनी आता दौलतरावाकडे बोट दाखवलेले असते आणि गावकरी कसे आपल्या तोंडाला काळे फासण्यासाठी आली ही सगळी घटना आता काव्याला आठवते. आणि जेव्हा आता बाबा आपल्या पाया पडून आपली माफी मागत होते आणि हे लग्न करण्यासाठी सांगत होते, तेव्हा माझं पार्थ देशमुख नाही तर जेव्हा देशमुखाशी प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करेल असे सांगतात. आता धनंजयला कसा मोठा धक्का बसलेला असतो हे देखील आता काव्याला आठवतं. आणि त्यानंतर आता काव्या ओरडतच म्हणते की बाबा मी जेव्हाशिवाय राहूच शकत नाही. आणि मोठ्याने जेव्हा हाक मारताच शेजारीच असलेली बंदूक आता धनंजय त्याच्या डोक्याला लावतो आणि एका क्षणात धनंजयने गोळी झाडलेली असते आणि ते सगळं आठवताच आता आपले बाबासुद्धा असेच मरून जातील की काय हे आता विचार डोक्यात येऊन काव्या मोठ्याने बाबा अशी हाक मारते. तेवढ्यात आता पार्थ म्हणतो की काही झालंय का तुम्हाला. आणि तेवढ्यात आता पार्थ म्हणतो तुम्हाला हे लग्न मान्य नाही आहे का. तर काव्या म्हणते की मला हे लग्न मान्य आहेत आणि आपण करूयात लग्न. तेव्हा पार्थ आता काव्याकडे बघू लागतो. काव्या म्हणते की हे गावकरी आपल्याला तसे इथून जाऊ देणार नाही, तेव्हा आपण हे लग्न करू आणि इथून निघून जाऊ. आणि त्या क्षणी आता पार्थ हा काव्याकडे बघतो आणि त्याचा हात काव्यासमोर धरतो. तर काव्याला आता मोठा धक्का बसतो. काव्या आता फक्त पार्थच्या हाताकडे बघू लागते आणि थरथरत्या हाताने काव्या आता रडतच तिचा हात पार्थच्या हाती देते. तर पार्थ आता काव्याला घेऊन बाहेर येतो आणि त्या क्षणी आता काव्या आणि पार्थ बाहेर येता सगळ्यांना आनंद होतो. आणि गुरुजी सुद्धा आता भर मंडपात आता तयारी केलेली असते आणि बसलेले असतात. तेवढ्यात आता पार्थ हा काव्याला घेऊन आता भर मंडपात वेद मंत्र म्हणण्यासाठी बसतो. आणि अखेर पार्थ आता काव्याच्या गाळ्यामध्ये आता हार घालतो आणि त्यानंतर आता पार्थ हा काव्याच्या डोक्यात कुंकू भरतो. त्या क्षणी इकडे जेव्हा आता नंदिनीला घेऊन तिथे आलेला असतो आणि दोघेही आता वाऱ्याच्या वेगाने पळत लग्न मंडपात येतात. तेवढ्यात आता पार्थकडे बघत नंदिनीला मोठा धक्का बसतो आणि नंदिनीचा आता तोल जाऊन नंदिनी खाली पडते पुन्हा धडपडत उठून. नंदिनी आणि जेव्हा आता पार्थ आणि काव्यासमोर येतात आणि तेवढ्यात तो आता पार्थने ते मंगळसूत्र आता काव्यासमोर धरलेले असते. आणि आता पार्थकडे जीवा आणि नंदिनी बघताच दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता जीवा मंगळसूत्र घालत असलेल्या पार्थला थांबून कसे पुन्हा आता नंदिनीसोबत लग्न लावतो आणि पार्थ आता नंदिनीचं लग्न लावून आता काव्या पुन्हा कशी जीवाची होते हे बघण्यासाठी आणि लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा.